माजी रेल्वे राज्यमंत्री सन्माननीय रावसाहेबजी दानवे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करते। मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। रावसाहेबजी दानवे साहेब। आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या राज्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब, भारत सरकारचे माजी राज्यमंत्री आमचे मित्र डॉक्टर भागवत कराड साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण ज्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली, त्या मोहिनी सूरज लोळगेताई आणि त्यांचे सर्व नगरसेवक, मंचवर उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पैठण येथील सर्व मतदार बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान आहे आणि या शेवटच्या दिवशी आपणा सर्वांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एक विनंती करायला आले की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जे नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उभे केले, त्यांची निशाणी ही कमळ आहे। कमळ या निशाणीचं बटन दाबा आणि भारतीय जनता पक्षाला पैठणमध्ये निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आलेले आहेत। मित्र, आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पैठण नगरपालिकेची निवडणूक झाली, त्या काळामध्ये सूरज लोळगे माझ्याकडे तिकीट मागायला आले। मी या मतदारसंघाचा खासदार होतो। माझ्या असं लक्षात आलं की एवढा छोटासा मुलगा एवढ्या पैठण नगरीचं तिकीट मागतोय, हा काय विकास करेल, याच्यावर जनता विश्वास ठेवील का? पण त्या काळामध्ये पार्टीच्या वतीनं जो सर्वे करण्यात आला होता, त्यामध्ये सगळ्यात नंबर 1 ची मतं कोणाला पडतील तर ते सूरज लोळगेला पडतील, अशा प्रकारचं मतदान त्यावेळेस लोकांनी केलं होतं। पण खरोखर मित्र, त्या काळामध्ये तुम्ही त्यावर विश्वास टाकला आणि 5 वर्षाचा काळ सूरज लोळगेने या पैठण नगरीच्या विकासासाठी, राज्य सरकार आपलं होतं, मोठ्या प्रमाणावर पैसा आणला आणि या पैठण नगरीचा विकास त्या काळामध्ये केला। पण मित्र, आता बऱ्याच गॅप नंतर या पैठण नगरीच्या निवडणुका होत आहेत। आपण त्यांच्या अगोदरचा काळ आठवा, त्या काळामध्ये पैठणचे कोणते कामं झाले आणि सूरज लोळगेच्या काळात, भारतीय जनता पक्षाच्या काळात कोणते कामं झाल्याची तुलना खऱ्या अर्थानं आपण केली पाहिजे। आपल्याला माहिती आहे की शहरं वाढत आहेत। पूर्वीच्या काळात 60% जनता ही ग्रामीणमध्ये राहायची, 40% शहरात राहायचे, परंतु आता जवळपास 50% जनता ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सारखी झाली आणि त्यामुळे शहराच्या ज्या काही जनसुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, या सुविधावर ताण पडायला लागला आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शहरावर लक्ष केंद्रित केलंय आणि पुढच्या काळात या शहरामध्ये ज्या काही नागरी सुविधा असतील त्या सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करायला सुरुवात केलेली आहे। पैठण हे या जिल्ह्यातलं एक मध्यवर्ती ठिकाण आहे। आता सावे साहेबांनी सांगितलं की DMIC सारखा प्रकल्प मोठे या ठिकाणी उभे आलेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे राहिलेत। पूर्वीच्या काळामध्ये पैठणहून संभाजीनगरला जर जायचं असेल तर अनेक अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागायचं, परंतु आपल्याला माहिती आहे की आता पैठणपासून तर संभाजीनगरपर्यंतचा रस्ता झाला आणि भविष्यामध्ये संभाजीनगरपासून तर पुण्यापर्यंतचा जो रस्ता त्या बाजूचा आहे तो पैठण मार्गे जाणार आहे आणि त्यामुळे एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपल्या पैठणला एक फार मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे। या ठिकाणी उद्योग उभे राहिलेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे राहिलेत। पूर्वीच्या काळात आपल्या भागातल्या तरुणांना पुण्याला, मुंबईला, ठाण्याला, नाशिकला आपला रोजगार शोधण्यासाठी जावं लागायचं, परंतु आता परिस्थिती वेगळी आहे। आता पुणे, ठाणे, मुंबई, बेंगलोरहून सुद्धा आपल्या पैठण बिडकीन या DMIC मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे
स्किल वर्कर अनस्किल वर्कर या ठिकाणी येऊन नोकऱ्या करतील. त्यामुळं पैठणला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्रात आणि राज्यात सरकार आपलं आहे. पैठण नगरपालिका ही आपली असली पाहिजे. जर पैठण नगरपालिका आपल्या ताब्यात दिली आणि या ठिकाणी मोहिनी सूरज लोळगे आणि त्यांच्या सर्व टीमला जर निवडून दिलं तर मी आपल्याला खात्री देतो की भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासासाठी पैसा हा आपल्या सरकारकडून आणून या पैठणचा विकास केला जाईल. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण मतदान द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. कितीही संकट आलेत, डोक्यावर